कल्याण डोंबिवली महानगरपालिकेतून ही मोठी बातमी। डोंबिवलीत रवींद्र चव्हाणांकडून आढावा घेतला जातो आहे। चव्हाणांच्या पोलिसांना सक्त सूचना आहेत आणि डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाण आढावा घेत आहेत। सकाळपासून आता मतदानाला सुरुवात झाली आहे। पाहूया काय नेमकं कल्याण डोंबिवलीमध्ये सुरू आहे। बदलापूरहून सगळी लोक आहेत, जरा चेक करा सगळ्यांना। एक तर मारला त्या लोकांना, आमच्या बदलापूरच्याच लोकांनी मारला इथे। डोंबिवली शहरातली असते ठीक आहेत ना, बदलापूरहून माणसं आली। बदलापूरहून सगळी लोक आहेत, जरा चेक करा सगळ्यांना। एक तर मारला त्या लोकांना, आमच्या बदलापूरच्याच लोकांनी मारला इथे। डोंबिवलीतली ही दृश्य आहे। सुनील नगर प्रभागामध्ये स्वतः प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण फिरतायत, पोलिसांना सूचना देतात। बदलापूरमधून लोक आलेली आहेत, बाहेरून लोक आलेली आहेत असं ते सांगतात आणि तुम्ही काय करताय अशा प्रकारे पोलिसांना त्यांनी विचारणा केलेली आहे। तपासणी झाली पाहिजे असं रवींद्र चव्हाण यांनी पोलिसांना सूचना दिली। कालच आपण पाहिलं सुनील नगर भागामध्ये रात्री सुद्धा पोलिसांनी एक रूट मार्च काढलेला होता। गेल्या काही दिवसांमध्ये सातत्यानं कल्याण डोंबिवली भागामध्ये महानगरपालिका निवडणुकांच्या दरम्यान अनेक रक्तरंजित राडे झालेले होते आणि त्यामुळे निश्चितच सर्वांचं लक्ष स्वतः रवींद्र चव्हाण आता कल्याण डोंबिवली भागामध्ये फिरतात आणि सुनील नगर भागामध्ये त्यांनी आढावा घेतलाय, पोलिसांना सूचना केलेल्या आहेत। तर डोंबिवलीच्या बाहेरून लोक इथे येत आहेत, तपासणी केली पाहिजे अशा प्रकारच्या सूचना रवींद्र चव्हाण यांनी पोलिसांना दिल्या। प्रभाग क्रमांक 29 मध्ये सुनील नगरचा हा परिसर, या परिसरामध्ये सेना आणि भाजपाचे जे उमेदवार आहेत त्यांच्यामध्ये वाद झाला होता। उमेदवार जे सेनेचे आहेत रवी पाटील, नितीन पाटील यांची जी कार आहे ती पूर्णतः पोलिसांकडून तपासली जात आहे, कारण की कोणताही अनुचित प्रकार घडू नये किंवा जे उमेदवार आहे त्यांच्या गाडीमध्ये काही अवशेष आहेत का, त्यामुळे पोलीस प्रशासन आहे पूर्णतः जे आहे ती तपासणी करत आहे। त्यामुळे पोलीस बंदोबस्त ह्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लावला आहे। शिवसेना आणि भाजपाचे जे उमेदवार आहेत ते पैसे वाटण्याचा जो वाद झाला होता त्या वादावादा मोठ्या प्रमाणामध्ये गाळबोट देखील लागलं होतं, मारामारी झाले होता। त्यामुळे आपण पाहू शकता की पोलीस प्रशासन जे आहे ह्या पूर्ण गाडी जी आहे त्याची तपासणी करत आहे। जे उमेदवार जे आहे त्यांची ही गाडी आहे, मात्र जे शिवसेनेचे उमेदवार आहेत नितीन पाटील आणि रवी पाटील जे आहेत त्यांच्या जे उमेदवार आहेत त्यांना दोघांनाही ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयामध्ये जे आहे ठेवण्यात आलेलं आहे। त्यांना दोघांना देखील अटक केलेली आहे। त्यांची जी मुलं जी आहेत ते दोन्ही जी मुलं आहेत त्यांच्यावरती देखील गुन्हा जे आहे दाखल करण्यात आलेला आहे। ते फरार जे आहेत ते असं दाखवण्यात आलेलं आहे, मात्र कोणत्याही अनुचित प्रकार कोणताही घडू नये यासाठी पोलीस प्रशासन जे आहे मोठ्या प्रमाणामध्ये सज्ज आहे। कॅमेरामॅन दिनेश जाधवसह आतिश भोई, मीडिया, डोंबिवली। तर डोंबिवलीमध्ये रवींद्र चव्हाणांकडून आढावा घेण्यात आलेला आहे। काही लोक बाहेरून आलेले आहेत, बदलापूरवरून काही लोक आलेले आहेत आणि त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी लक्ष द्यावं, प्रत्येकाची चौकशी व्हायला हवी, माहिती घ्यायला हवी असं रवींद्र चव्हाण यांनी पोलिसांना सक्त सूचना दिल्या।